पण ज्यावेळेस कुळाची ताकद आली आणि त्यावेळेस त्यांना भगवंतांनी ओळखले, त्यांच्याशी बोलणं झालं, त्यावेळेस तू रडायला लागला, बरोबर. मग त्यावेळेस भगवंतांना ज्याला जे बघायचं होतं त्यांनी ते बघितलं. पण सर्वात महत्त्वाचा विषय काय, ज्या वेळेस आपली जी कुळाची दिव्य शक्ती असते, तो कुणाची पण असो, पण सामर्थ्यवान आणि तपस्वी किंवा तो तांत्रिक असो, काय असो, तांत्रिक असो, सर्व विद्या शिकलेला असो, मग त्यांच्या घरामध्ये तांत्रिक मातागण असो किंवा तांत्रिक बहिणीगण असो वारलेली, किंवा तांत्रिक कुणी पण असो, कुळाचे कुळपुरुष असो किंवा कुणी असो, ठीक आहे. ज्या वेळेस त्या तपस्वी लोकांना किंवा तपस्वी जे तांत्रिक असतात त्यांना बघण्याची दानत जर पुढच्या साधकमध्ये असेल तरच त्याच्या कुळाचं विधिविधान करू शकतात. पण सर्वात महत्त्वाचा विषय की कुळाची दिव्य शक्ती समोरचे तांत्रिक जो आहे किंवा साधक जो आहे तो पात्रता बघूनच येतो. आणि जर त्याच्या कुळाचा तांत्रिक असेल तो डायरेक्ट विद्याशक्तीने लढतो. काय करतो, पहिला विद्याशक्तीने त्याच्याशी लढतो. तो समोर जो तांत्रिक आहे, समोर जो गुरुजन आहे त्याच्या संग, बघू माझ्या विद्याला मात देऊ शकतोय का, बघू माझ्या विद्याला हरवतोय का, बघू मला हरवतोय का, तो काय करतोय बघू दे. मग तो अनेक माया टाकतो. काय टाकतो, अनेक माया टाकतो. हा, मग अनेक माया टाकतो, मग बघतो का मला ओळखतो का. आता काय झालं याच्यामध्ये की एक जण आहेत, ते मी व्हिडिओ टाकलेले आहे त्यांचे, ते कुळाचे होते. तर तेव्हा तो व्हिडिओ काढला होता, तो व्हिडिओ पण जिथं बसले होते लोक, ते दुसऱ्यांनी काढला होता. आणि त्यावेळेस मी तो व्हिडिओ ठेवलाच नव्हता की त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड करायचं माझ्या काय डोक्यात नव्हता. पण तो आला तर मग त्याच्या अंगात हा पण देव आला माझ्यासमोर. आता आपल्या इथं काय गाणे वाजत नाही, आपण कुठल्या प्रकारचा तमाशा घालत नाही, कुठल्या प्रकारचा आपण ढोल पण वाजवत नाही, काहीच वाजवत नाही, ठीक आहे. कुठल्या प्रकारचं 5 प्रकारच्या आरत्या पण आपण घेत नाही, घेतो का, नाही घेत. आता ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे का, आता आपण काय ढोल वाजवत नाही, गाणे लावत नाही, काय नाही, तरी त्यांच्या अंगात येतं. मग ते आता ती ताकद आली ना, अंगात यायला लागली. मग ते येऊन एक एक ताकद हजेरी लावायला लागली काय. आणि मी बघतोय, अरे ही पण ताकद ओरिजिनल, ती पण ताकद ओरिजिनल, ती पण तारेकर ओरिजिनल, ठीक आहे. मग भगवंताने काय सांगितलं माहिती का, थांब म्हणले बाळा, आता तुला मी ज्ञान देतो. काय बोलले, आता मी तुला ज्ञान देतो म्हणले. मग माया तंत्राचा गुरु कोण आहे, दादा गुरु मच्छिंद्रनाथ. दुसरा कोण आहे, गोरक्षनाथ. समजलं की नाही. आता मग काय केलं, गुरु मच्छिंद्रनाथांनी काय केलं की बाळ म्हणले तुला आता ज्ञान एक देतो म्हणलं. ठीक आहे, ठीक आहे, जसं तुमचा आदेश असेल म्हणलं, ठीक आहे. मग त्यांनी काय केलं माहिती आहे.